राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्यापर्यंत हा विषय ऑलरेडी गेलेला आहे। त्यामुळे त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला मदत करायला हवी ही नक्की ते करण्याचा प्रयत्न करणार आहे। परंतु आपल्यापैकी किती जणांना लाडकी बहिणीचे पैसे मिळाले? हातवरती करा। लाडकी बहिणीचे पैसे किती जणांना मिळाले? पहिल्या टप्प्यामध्ये किती जणांना मिळाले त्यांनी आठवले? पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळाले ते आदरणीय मुख्यमंत्री आपल्या सर्वांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला, सगळ्याला मदत कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात। आदरणीय पंतप्रधान सुद्धा तेच करतात। आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्याला माहीत आहे की गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वांना रॅशनिंगवरचं असणारं धान्य हे मोफत मिळतं। ते सगळ्याचं सगळं करत असताना या व्यतिरिक्तही अन्नपूर्णा योजना जी आहे त्या अन्नपूर्णा योजनेचा लाभ येणाऱ्या काळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचणार। त्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणं हे काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय आमचे मुख्यमंत्री हे सर्वजण करतात। आपण लक्षात घेतलं पाहिजे आपली ही पूर्वी उमेदला पूर्वी किती पैसे मिळायचे, आता किती मिळतात? वाढवले वाढ केली। मी हे का सांगतोय की लक्षात घ्या, तुम्ही सर्वजण कुटुंब चालवता तर नाही चालवत? आपल्या घरामध्ये आपलं उत्पन्न जेवढं असतं तेवढंच, जेवढं उत्पन्न आपल्याकडे तयार होतं तेवढ्यामध्येच आपण सगळेजण भागवत असतो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदीजी असा विचार करतात की या देशाचं उत्पन्न हे वाढलं पाहिजे, महाराष्ट्राचं उत्पन्न सुद्धा 3 ट्रिलियन पर्यंत गेलं पाहिजे। आणि मग काय होऊ शकतं तर उत्पन्न जेवढं वाढेल तेवढा तुमचा आमचा सर्वांचा विकास होतो। त्यामुळे मी असं म्हणणार नाही, या सगळ्या मागण्या आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करणं सरकार मायबाप म्हणून सरकारचीच जबाबदारी आहे। त्यामुळे सरकार त्यामध्ये पॉझिटिव्ह राहील हे मी तुम्हाला व्यासपीठावरून सांगायला तिथे आले। एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाचं हे जे काम आहे, कर्तव्य आहे, ते कर्तव्य पार पडत असताना तो देशाच्या सेवेसाठी हे सर्व करत असतो। तुम्ही करता, आम्ही करतो, सर्वजण करतो। त्यामुळे मला माहीत आहे उमेदच्या आपण सर्वजण ज्या महिला भगिनी आहेत त्या देशासाठी तुमचं असणारं योगदान हे काय आहे त्याची मला कल्पना आहे। त्यामुळे तुमचा असणारा जो संदेश आहे तो एक लोकप्रतिनिधी म्हणून, इथला पालकमंत्री म्हणून मी नक्कीच महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवेन। एवढंच मी आपल्या